दरम्यान अमोल मिटकरींनी शरद पवारांची भेट घेतलेली आहे। मुंबईतील सिल्वर ओक या शरद पवारांच्या निवासस्थानी ही भेट झाली। आता मिटकरी आणि शरद पवार यांच्या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार असलेले अमोल मिटकरी यांनी आज मुंबईतील सिल्वर ओक निवासस्थानी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची सदिच्छा भेट घेतली आणि या भेटीमध्ये नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली याची अधिकृत माहिती समोर आलेली नसली तरी या भेटीची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगलेली। हा फोटो आपण पाहतो आहोत। अमोल मिटकरी हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार आहेत आणि त्यांनी आता शरद पवारांची भेट घेतलेली आहे। सिल्वर ओक हे शरद पवारांचं मुंबईतलं निवासस्थान आहे। या निवासस्थानी जाऊन ही भेट घेतली। आता ही भेट नेमकी कोणत्या मुद्द्याच्या अनुषंगाने झाली, या भेटीमध्ये काय चर्चा झाली हे तपशील जरी समोर आलेले नसले तरी अर्थात या भेटीमुळे आता राजकीय चर्चांना उधाण आलेलेच आहे। सविस्तर तपशील आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्याला देत आहेत। संदीप। नाही विक्रांत, अमोल मिटकरी हे माहिती आहे आपल्याला की अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते आणि विधान परिषदेची आमदारकी त्यांची काही दिवसांपूर्वी संपलेली आहे आणि ज्यावेळेला नवीन नावं जाहीर झाली होती त्यामध्ये खरं तर अपेक्षा होती की अमोल मिटकरी यांचं नाव असेल, मात्र त्यांना उमेदवारी देण्यात आलेली नव्हती आणि आज त्यांनी अचानकपणे शरद पवार यांची भेट घेतली आहे। त्यामुळे नक्कीच राजकीय वर्तुळात त्याची चर्चा सुरू झाली आहे। मात्र ही भेट नेमकी कोणत्या कारणासाठी होती हे समजलेलं नाही। मात्र शरद पवार साहेबांचं मार्गदर्शन घ्यायचं होतं, त्यासाठी मी त्यांची भेट घेतली अशी माहिती अमोल मिटकरींनी आपल्याला दिली आहे। जवळपास 20 मिनिटं या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षातील माजी आमदारांनी शरद पवारांची भेट घेतल्यामुळे याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळामध्ये पाहायला मिळते। धन्यवाद संदीप दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।